नमस्ते. मी डॉक्टर प्रशांत पुरुषोत्तम धर्माधिकारी. ठाण्यातल्या प्राच्यविद्या अभ्यास संस्थेने आज रामायणावर आधारित चित्रकथींचा एक सुंदर एक्झिबिशन, ज्याला आपण चित्र प्रदर्शन भरवलं आहे, ते पाहण्याचा योग आज आला. आणि सकाळी सौ स्वाती बेडेकर या बडोद्यावरून एवढ्यासाठी आलेल्या आहेत. ह्या चित्रकथी म्हणजे रामायणातल्या वेगवेगळ्या कथा चित्रांच्या माध्यमातून पूर्वीच्या काळी, जसं आज आपण पॉवर पॉईंटबद्दल बोलतो, परंतु आपले पूर्वज हे चित्रकथांच्या माध्यमातून रामायणाची गोष्ट ही लोकांना रंजन करून सांगणार. जसं आता संस्कृतचा उल्लेख आहे, ते मानसोल्लास नावाच्या ग्रंथामध्ये याचा मूळ उल्लेख सापडलेला जातो. म्हणजे विचार करा की आपल्या पिढीने फार पूर्वी माणसाच्या मनामध्ये असलेला दृश्यात्मकता जोपासण्याचं जे काम केलं आहे, आणि त्या जवळपास काही महत्त्वाच्या पेंटिंग्सचं इथे एक्झिबिशन ठाण्यामधील अत्यंत प्रतिष्ठित असलेल्या प्राच्यविद्या अभ्यास संस्थेने आणि विशेष करून डॉक्टर विजय बेडेकर यांच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या एका डोळस दृष्टीतनं हे आपल्याला पाहायला मिळतं आहे. ठाणेकरांसाठी विशेष पर्वणी. आणि मला असं वाटतं की ह्या चित्रकथेच्या माध्यमातून तरुण पिढीला आपल्याला हे सांगता येईल की दृश्यात्मकता, आज आपण व्हिज्युअल लँग्वेज, डिजिटल मीडिया याबद्दल बोलतो, पण आपल्या पूर्वजांनी रामकथा चित्रकथेच्या माध्यमातून जणू काही मागच्या काळातली पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन होती अशी दाखवून रामकथा आत्तापर्यंत आणलेली आहे. जसं आपल्याकडे म्हटलं आहे की हरी अनंत, हरी कथा अनंता. तर हरीची कथा अनंत, तर ती अनंत व्यक्तींनी, अनंत दृष्टीने ती आपल्या शब्दबद्ध केली आहे आणि नृत्यबद्ध केली आहे, काहींनी चित्रबद्ध केली. तर अशा प्रकारे ही जी चित्रकथेचं माध्यम आहे, ते माध्यम आपण सर्वांनी, विशेष करून तरुण पिढीने त्याच्याकडे डोळस दृष्टीने पाहिलं पाहिजे. आणि यातनं काही नवा विचार घेऊन आपल्याला रामकथा, ब्रह्मांड भेदून रामकथा पैलाड न्यावी, असं रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे. त्यानुसार तरुण पिढीने रामकथा चित्रकलेच्या दृष्टिकोनातनं, व्हिज्युअल मीडियाच्या दृष्टिकोनातनं पुढे न्यावी. आणि मला वाटतं हाच खरं तर त्यातून संदेश आहे. नमस्कार.